नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महत्त्वाचे काय सामान्य ज्ञानवरील ठोकळा प्रश्न, जे प्रत्येक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असे असणारे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे वॉशिंग्टन येथे. नंबर 2. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे 1 मे 1960. नंबर 3. मीनांबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे चेन्नई येथे. नंबर 4. आझाद हिंद फौजेची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे रासबिहारी बोस यांनी. प्रश्न क्रमांक 5. तिरंदाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भूतान या देशाचा तिरंदाजी हा राष्ट्रीय खेळ आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कोठे धावते? तर कोल्हापूर येथून गोंदिया. प्रश्न क्रमांक 7. पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते? तर 50 किमी अंतरापर्यंत. प्रश्न क्रमांक 8. विहिरीवरील रहाटातून पाणी काढताना कोणत्या ऊर्जेचा वापर होतो? तर उत्तर आहे स्नायू ऊर्जा. नंबर 9. आयुर्वेदाची माहिती कोणत्या वेदात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अथर्ववेद. प्रश्न क्रमांक 10. निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की निळवंडे धरण हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. या धरणाचा फोटो तुम्ही बाजूला पाहू शकता मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 11. तामिळनाडू किनारा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर कोरोमंडल. प्रश्न क्रमांक 12. हडप्पा कोणत्या नदीच्या काठावर वसली आहे? तर रावी नदीच्या काठावर. प्रश्न क्रमांक 13. कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे समांतर. प्रश्न क्रमांक 14. सामाजिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जून या दिवशी. प्रश्न क्रमांक 15. उस्मानाबादी ही जात कोणत्या जनावराची आहे? तर उस्मानाबादी ही जात शेळी या जनावराची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 16. सातपुडा पर्वतात कोणती खिंड आहे? तर बऱ्हाणपूर खिंड आहे. प्रश्न क्रमांक 17. 1 मे 1999 रोजी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर हिंगोली व गोंदिया या 2 जिल्ह्याची. प्रश्न क्रमांक 18. तागाच्या उत्पादनात भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल हे राज्य. त्यानंतर 19वा प्रश्न. जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? तर नाथसागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. पेंच नदीवरील तोतलाडोह जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मेघदूत जलाशय या नावाने ओळखले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 21. नायलॉन व रेयॉन हे कापड कोणत्या पदार्थापासून बनते? तर वनस्पतीजन्य पदार्थापासून. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 1994 साली. छत्रपती शिवाजी राजांकडे कोणती जहागिरी नव्हती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वाईची जहागिरी नव्हती. खंबात काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आखत आहे. प्रश्न क्रमांक 25. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956 साली झाली. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 26. जांभा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडतो? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात वसले आहे? तर सातपुडा पर्वतात. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 29. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प कुठे आहे? तर हेमलकसा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 30. होमोसेपियन म्हणजे काय? तर होमोसेपियन म्हणजे बुद्धिमान माणूस असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी आजचे आपले 30 प्रश्न संपलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर कृपया चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो. अशाच प्रकारे आम्ही विविध प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ.
कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.